बायोप्सी म्हणजे काय, बायोप्सीचे समज आणि गैरसमज आज आपण जाणून घेऊ. एक जण जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याचा प्रश्न होता, मॅडम बायोप्सी म्हणजे नेमकं काय, तुकडा काढायचा हे सांगितल्यावर तो एकदम घाबरून गेला. त्याचं म्हणणं, मॅडम तुकडा जर काढला तर कॅन्सर परत अजून शरीरात पसरेल, तुकडा काढला तर कॅन्सरची गाठ फुटेल. तर असं काही नसतं. बायोप्सी म्हणजे कॅन्सर आहे किंवा कॅन्सरची लक्षणे आपल्याला जर कन्फर्म झाली तर काही तपासण्या आपल्याला ज्या डॉक्टरने सांगितल्या असतात त्या कराव्या लागतात. त्यामध्ये बायोप्सी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बायोप्सीमध्ये काय केलं जातं, ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणचा तुकडा काढला जातो. हा विविध प्रकारे असतो. जर एक्सटर्नल गाठ असेल तर वरच्यावर काही निडल्सने आपण तो तुकडा काढून घेऊ शकतो. जर इंटरनल असेल तर स्कोपीने करावा लागतो. मग ती तोंडाच्या आतली किंवा संडासच्या जागेवरची, पोटातली, हे वेगळ्या वेगळ्या टेक्निक यूज करून आपण तो तुकडा काढून घेतो. तो तुकडा काढण्यामागचा आपलं उद्देश काय असतं की कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे हे आपल्याला समजण्यासाठी. पण त्यामागे पेशंटचे खूप गैरसमज असतात. जसं की मॅडम जर तुकडा जर काढला तर कॅन्सर अजून वाढेल. काही जणांचा असा समज असतो की तुकडा जर काढला तर कॅन्सर उलट फुटेल, म्हणजे ती गाठ आहे त्याचा तुकडा काढला तर ती गाठ फुटेल आणि अजून शरीरात कॅन्सर पसरेल. एका पेशंटने तर मला असं देखील विचारलेलं की मॅडम सुई टाकली आतमध्ये आणि तेव्हा त्याच्यापासून नंतर मला शरीरात हवा बाहेर निघतीये, आत जातीये असं देखील वाटतं. एकाचा असा प्रश्न होता की मॅडम कॅन्सरची गाठ आहे, त्याला आपण जर फोडली, ती जखमच जर नाही बरी झाली तर. काही जणांचा तर असा देखील प्रश्न होता की तुम्ही सुई टाकून तुकडा काढून घेताय तर त्यामुळे तो बाहेर येईल, मग आम्हाला पण होईल. सगळे जे आहेत ते अगदी चुकीचे समज आहेत. असं काही नसतं. बायोप्सी ही एक खूप महत्वाची टेस्ट आहे कॅन्सरचा प्रकार जाणून घेण्यासाठी. कारण ही टेस्ट जर आपण नाही केली तर आपल्याला एक्झॅक्ट टाईपच समजणार नाही, आणि तो टाईप जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपला उपचार पुढे सुरू होणार नाही. त्यामुळे बायोप्सीसाठीचे हे सगळे गैरसमज दूर करून बायोप्सी करायला कधीच घाबरायचं नाही. डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आणि सगळ्या तपासण्या पूर्ण करून उपचाराला सुरुवात करायची. तर बायोप्सीचे काय काय प्रकार आहेत आणि ते कशा प्रकारे केले जाते हे मी तुम्हाला पुढील भागात सांगेल. थँक्यू.